Good afternoon, friends. I am Sumit Lad from Balasaheb Desai College, Patan. Today we learn on topic number 8, D block elements. The other name is transition and inner transition elements. Transition and inner transition elements. म्हणजे ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन म्हणजे एफ ब्लॉक एलिमेंट्स. हे आपण आजपासून चालू करणार आहोत. तर बघा, आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या टॉपिक मध्ये आपण काय शिकलेलो आहे? सेल्स, सबसेल्स, सेल्स, सबसेल्स, त्यानंतर अपाव प्रिन्सिपल, ह्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन फिलिंग रूल. इलेक्ट्रॉन रूल. त्यानंतर आपण काय बघितलं आहे? हंट्स रूल. हंट्स रूल मध्ये काय सांगितलेलं आहे? स्टॅबिलिटी ऑफ ऑर्बिटल्स. स्टॅबिलिटी ऑफ ऑर्बिटल्स हे आपण शिकलेलो आहे आणि हे तुम्हाला पक्क येते, जमते तुम्हाला. हे सगळं सेल्स, सबसेल्स, अबाव प्रिन्सिपल, हंट्स रोल हे तुम्हाला सगळे येते. पण ह्याचा आपल्याला इथं वापर होणार आहे का? तर सेल आणि सबसेल हे डी ब्लॉकमध्ये आणि एफ ब्लॉकमध्ये याचा वापर होतो. का होतो? तर आता आपण बघूया. तर बघा मित्रांनो, हा आपला न्यूक्लियस आहे आणि ह्याच्या भोवती काय असतात? सेल्स. असे सेल्स असतात, बरोबर. हा आपला काय? न्यूक्लियस. आणि हे काय? शेल. कुठले? के, एल, एम, एन आणि ओ शेल. त्यालाच इथं एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4 आणि 5 असं दिलेलं असतं. म्हणजे हे काय? शेल नंबर आहेत. काय? शेल नंबर. हे शेल नंबर, हे शेल्स. आणि यांच्यामध्ये काय असतं? सबसेल्स असतात. काय असतात? सबसेल्स. कुठले? के शेल मध्ये एक सेल सबसेल एस, एल मध्ये 2 एस आणि पी, एम मध्ये एस, पी, डी, एन मध्ये एस, पी, डी, एफ, ओ मध्ये कुठलं असतं? एस, पी, डी, एफ आणि जी. असे सबसेल्स असतात. हे आपण कुठं बघितलो? तर आपण हे सबसेल्स बघितलो अझिमुथल क्वांटम नंबर मध्ये. काय ते? सबसेल्स. कुठं बघितलो आपण? अझिमुथल क्वांटम नंबर मध्ये. त्यानंतर हे सेल्स आहेत. सेल नंबर आपण 1, 2, 3, 4, 5 म्हणजे के, एल, एम, एन, ओ हे काय?
सेल्स. हे कुठं बघितलो आपण? प्रायमरी क्वांटम नंबर. प्रायमरी क्वांटम नंबर मध्ये हे आपण बघितलो सेल्स आणि सबसेल्स. आता काय होतं बघा, आता इथं किती नंबर आहे? 1. सेल नंबर 1 म्हणून इथं काय होईल? 1s. इथं सेल नंबर 2 म्हणजे 2s 2p. सेल नंबर 3 3s 3p 3d. 4s 4p 4d 4f. त्यानंतर इथं काय येईल? 5s 5p 5d 5f 5g. असं किती? इन्फिनिटी पर्यंत. हे आपण शिकलेलो आहे गेल्या वर्षी. आता याचा वापर काय करायचा आहे तर बघा, आपल्याला कुठले एलिमेंट बघायचे? डी ब्लॉक एलिमेंट. त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं जातं. मी इरेज करतो, बघून ठेवा सगळ्यांनी. आता बघा, डी ब्लॉक एलिमेंट याला काय म्हटलं जातं? ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे काय होतं? जो एंटर करणारा इलेक्ट्रॉन आहे म्हणजे काय? अबाव प्रिन्सिपल 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f 5s 5p 5d 5f. काय करतो आपण? इलेक्ट्रॉन फिलिंग करताना पहिल्यांदा 1s मध्ये, नंतर 2s 3s 2p 3p, त्यानंतर 3d 4p असं आपण इलेक्ट्रॉन फिल करतो. मी तर डी ब्लॉक मध्ये काय होतं? जो एंटर होणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठं फिल होणार आहे? n-1d सबशेल मध्ये तो इलेक्ट्रॉन पार्टली फिल होणार आहे. पार्टली फिल म्हणजे त्यामध्ये तो भरला जाणार आहे. म्हणून त्या डी ब्लॉक एलिमेंटला म्हणजे सगळ्या डी ब्लॉक 3d 4d आणि 5d आपण बघणार आहे नंतर, त्या सगळ्याला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. आता बघा, आपण जर पिरियडिक टेबल बघितला तर आपल्याला काय दिसतं बघा, तर डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे डी ब्लॉक हा कुठं आहे? एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये. एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये तो भरलेला आहे, फिल झालेला आहे. पोझिशन त्याची एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये. बरं, हा आपला कुठला आहे? एस ब्लॉक. हा पी ब्लॉक आणि आपला इथं कुठं आहे? डी ब्लॉक आहे. आणि त्याच्यामध्येच काय आहे? इथं तुम्हाला काय दिसेल? हा एफ ब्लॉक दिसेल. एफ ब्लॉक. तर डी ब्लॉकची पोझिशन कुठं आहे? इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. एस आणि पी ब्लॉक एलिमेंटच्या मध्ये डी ब्लॉक तुम्हाला दिसतो. तर बघा, आता इथं काय असतं बघा, असं लिहिलेलं असतं 1 2 3 4 5 बरोबर 6 आणि 7 आणि असं असतं. बरोबर. तर हे काय? हे सगळे प्रायमरी क्वांटम नंबर.
1 ते 7 प्रायमरी क्वांटम नंबर, यालाच आपण काय म्हणतो, आडव्या घ्यायला काय म्हणतो आपण, पिरियड. काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. आणि उभे जे असतात असे कॉलम, उभे जे असे कॉलम असतात त्यांना काय म्हणतो आपण, ग्रुप. काय म्हणतो त्यांना आपण, ग्रुप असं म्हणतो. तर आता आपण बघूया डी ब्लॉक हा कुठल्या ग्रुपमध्ये आणि कुठल्या पिरियडमध्ये आहे. पोझिशन त्यांची कुठल्या ग्रुप पासून कुठल्या ग्रुप पर्यंत, कुठल्या पिरियड पासून कुठल्या पिरियड पर्यंत आहे हे आपण बघूया. हे असं आपलं आहे डी ब्लॉक. इथे जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 असं नंबर केले असतो. जी पहिली सिरीज आहे डी ब्लॉकची, पहिली सिरीज त्याला 3D सिरीज म्हणतात. दुसरी सिरीज त्याच्या खालची 4D, त्यानंतर 5D आणि 6D असे 4 सिरीज याच्यामध्ये येतात. बघा पिरियड किती आहे, पिरियड नंबर 4 to 7, 4 to 7. ग्रुप नंबर 3 to 12. इथं 3 असतं आणि इथं 12. यांच्यामध्ये आपला डी ब्लॉक एलिमेंट आहे. बरोबर समजलं. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, 3D सिरीज आपल्याला ह्या वर्षी अभ्यास करायचा आहे, 3D सिरीजचा. तर बघा आता आपण बघूया पिरियडिक टेबलमध्ये 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज अशा 4 सिरीज आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी 3D सिरीज ही स्कँडियम टू झिंक, स्कँडियम टू झिंक. ॲटॉमिक नंबर किती, ॲटॉमिक नंबर 21 to 30 ह्या दरम्यान आहे. म्हणजे एकूण किती एलिमेंट आहे तिथं, 10 एलिमेंट आहे. 21 to 30 स्कँडियम टू झिंक, त्याला 3D सिरीज म्हणतात. 4D सिरीज बघा, 4D सिरीज इट्रियम टू कॅडमियम, इट्रियम टू कॅडमियम. ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक नंबर 39 ते 48. ॲटॉमिक नंबर 39 ते 48 त्याला 4D सिरीज असं म्हणतात. एलिमेंट कुठून आहे, इट्रियम टू कॅडमियम. एकूण किती एलिमेंट आहे तिथं, 10. त्यानंतर 5D सिरीज मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय, लॅन्थेनाइट म्हणजे F ब्लॉक सुद्धा आहे आणि D ब्लॉक सुद्धा आहे. मग त्यामध्ये बघा लॅन्थॅनम टू कुठं असणार आहे, मर्क्युरी, लॅन्थॅनम टू मर्क्युरी. ॲटॉमिक नंबर 57 ते 80, ॲटॉमिक नंबर 57 ते 80 हे 5D मध्ये येतात. लॅन्थॅनम टू मर्क्युरी. हे लॅन्थॅनम आहेत ते काय सगळे F ब्लॉक मध्ये.
तो आपला पुढचा पार्ट आहे, सेकंड पार्ट. त्यानंतर पुढचं बघा काय, ॲक्टिनाइड टू CN. ॲक्टिनाइड टू CN यांचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 89 ते 112. 89 ते 112 हे काय, ॲक्टिनाइड सिरीज एक ब्लॉक मध्ये, लॅन्थनम आणि ॲक्टिनाइड. आणि त्याच्या पुढचे कुठल्या ह्याच्या सिरीज मध्ये येतात, डी सिरीज मध्ये येतात. तर असे डी ब्लॉक मध्ये 3D, 4D, 5D आणि 6D असे त्याचे काय विभाजन केलेलं आहे. पुढे बघू आपण. आता आपण काय बघू, एलिमेंट बघू आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा स्कॅन्डियमचं ॲटॉमिक नंबर, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 21. बरोबर. आणि ह्याच्या आधी जो नोबेल गॅस आहे कुठला आहे, ऑर्गॉन. नोबेल गॅस कुठला आहे, ऑर्गॉन. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर किती आहे, 18. आणि त्याचं काय ऑक्टेट काय, कम्प्लीट. त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बघा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 10 आणि 8, 18. म्हणजे जर ऑर्गॉनचं काय नोबेल गॅस आहे आणि ह्याचं ऑक्टेट काय कम्प्लीट आहे. तिथून जर तुम्ही खाली गेलात, हे किती झाले, 18 इलेक्ट्रॉन. 18 आणि 2 20. कुठला आला एलिमेंट, कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर 20. काय त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. त्यानंतर काय 4s2, 3d. म्हणजे इथं डी ऑर्बिटल सुरू होतं. तर 4s मध्ये किती आहेत, 2. डी मध्ये 0 आहे. बरोबर. हे कशाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ऑर्गॉन. म्हणजे मी असं लिहू शकतो का, हे पूर्ण लिहिल्यापेक्षा हे ऑर्गॉन प्रिसिडिंग करेल पुढे. एवढं मोठं लिहिण्यापेक्षा ऑर्गॉन आपण लिहूया. ऑर्गॉन 4s2, 3d, 0. बरोबर. असं मी काय करू शकतो, लिहू शकतो. कशाचा आहे, कॅल्शियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, कॅल्शियम. मग पुढे काय मिळेल बघा आपल्याला, पुढं हे 20 आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे, 20. आपल्याला स्कॅन्डियम घ्यायचं 21. तर ह्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d1 असेल. बरोबर. मग एवढं मोठं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहूया, स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर 21, ऑर्गॉन 3d1, 4s2. आता हे असं का लिहिलं, 3d इथे घेतलं, 4s इथं का घेतलं, तर बघा 4s ची ऑर्बिटलची एनर्जी काय 3d पेक्षा जास्त आहे आणि 3d ची 4s पेक्षा एनर्जी कमी आहे. एनर्जी लेवल अबाव प्रिन्सिपल मध्ये सांगितलेलं आहे. तर हे आपण असं लिहू शकतो. समजलं काय केले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे 3D सिरीज. मग कुठून चालू होती सिरीज, 3D सिरीज. फक्त 3D ऑर्गॉन नोबेल गॅसच्या पुढे, कुठून कॅल्शियमच्या पुढे, किती 21 नंबरच्या ॲटॉमिक नंबर 21 पासून. बरोबर. मग आपण काय करतो बघा, हे पूर्ण असं मोठं लिहिण्यापेक्षा आपण काय केले, त्याला शॉर्ट केले. शॉर्ट केले म्हणजे काय केले, ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण इथं घेतलेलं आहे आणि पुढे काय केले, जो येणारा इलेक्ट्रॉन आहे तो इथं आपण भरलेला आहे. तर बघा आपण या 3D सिरीज साठी हे असं लिहू शकतो. आता डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन भरले जातात, तर 10 इलेक्ट्रॉन भरले जातात.
किती 10 इलेक्ट्रॉन किती भरले जातात 10 इलेक्ट्रॉन. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन बरोबर त्याचे ऑर्बिटल. पी मध्ये 6 त्याचं हे ऑर्बिटल. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन त्याचं हे ऑर्बिटल. एफ मध्ये किती 14 इलेक्ट्रॉन त्याचं हे ऑर्बिटल. ते किती ऑर्बिटल आहे 1. इथं 3 ऑर्बिटल आहेत, इथं 5 ऑर्बिटल आहेत, इथं 7 ऑर्बिटल. एका ऑर्बिटलची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची किती आहे 2. समजलं. डी ब्लॉकचा आपल्याला बघायचा आहे. इलेक्ट्रॉन किती भरले जातात 10. ऑर्बिटल किती आहेत 5. म्हणजे एका ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन भरले जातात. तर बघा आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया काय आहे 3D सिरीजचं. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D सिरीजचं जर तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये बघितलं तर असं दिसेल. तुम्हाला पिरियडिक टेबल अटॅच केला जाईल व्हिडिओ सोबत. इथं 4, 5, 6 आणि 7 असं दिसेल. म्हणजे काय आपले पिरियड नंबर आहे किंवा यालाच आपण प्रायमरी क्वांटम नंबर असं म्हणूया. आणि इथं काय दिसतं तुम्हाला 3D, 4D, 5D आणि 6D. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटल मध्ये भरलेला आहे N-1D सबसेल मध्ये भरलेलं आहे. मी पहिल्यांदा सांगितले इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितले N-1D सबसेल मध्ये बरोबर. मग या 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल तर बघा असेल N-1D किती 1 to 10. डी मध्ये किती भरतात 10 इलेक्ट्रॉन भरतात. N S 1 to 2. एस मध्ये 1 ते 2 ही त्याची कॅपॅसिटी. म्हणजे 3D सिरीज साठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपलं असं होईल N-1D 1 to 10 NS 1 to 2. या पूर्ण डी साठी ते लागू होते जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता 3D सिरीज साठी काय बघा N म्हणजे काय इथली व्हॅल्यू काय बघा इथं जनरल 3D सिरीज साठी 3D 1 to 10 4S 1 to 2. म्हणजे 3D सिरीज साठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. आणि हे कशासाठी पूर्ण डी ब्लॉक साठी हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे कशासाठी फक्त 3D साठी. N म्हणजे काय तुमची इथली पिरियड नंबर किंवा प्रायमरी क्वांटम नंबर. आता आपल्याला काय बघायचं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. 3D सिरीजचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं. तर बघा 3D सिरीज मध्ये एलिमेंट किती आहेत 10 एलिमेंट आहेत. कुठून आहेत
ॲटॉमिक नंबर 21 ते 30. ॲटॉमिक नंबर 21 ते 30. आता काही जणांना हे एलिमेंट लक्षात ठेवायला अवघड जातं. तर आता आपण काय बघणार आहे, एक मजेशीर ट्रिक बघणार आहे. कसं लक्षात ठेवायचं ते आपण बघणार आहोत. पहिला एलिमेंट आहे बघा, ॲटॉमिक नंबर इथं वरती लिहितो 21. कुठला एलिमेंट आहे, स्कॅन्डियम. पहिला लेटर कॅपिटल, दुसरं स्मॉल असतं, हे लक्षात ठेवा. आययुपॅक नॉमेनक्लेचरनुसार स्कॅन्डियम 22 नंबर, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. 21 नंबरचा आहे स्कॅन्डियम, 22चा टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. काय, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. समजलं काय काय? नाही समजलं. 21 नंबरचा आहे स्कॅन्डियम, 22 नंबरला आहे टिटॅनियम, 23 नंबरला आहे व्हॅनेडियम, 24ला आहे क्रोमियम, 25ला आहे मॅंगनीज, 26 नंबरला आहे आयर्न, 27ला आहे कोबाल्ट, 28ला आहे निकेल, 29ला आहे कॉपर, 30 नंबरला आहे झिंक. ते लक्षात राहणार नाही, मला माहित आहे. तर बघा आपण लक्षात कसं ठेवायचं. सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरला वासिम आक्रमण, सचिन तेंडुलकरला वासिम आक्रमणने बॉल फेकला. नी कॅच झेलला. काय बघा, स्कॅन्डियम, टिटॅनियम सचिन तेंडुलकर, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज वासिम आक्रमणने, आयर्न, कोबाल्ट, निकेल, बॉल आपण ऍड करायचा, बॉल फेकला, नी बॉल फेकला, नी कॅच पकडला, कॅच झेलला. असे आपण लक्षात ठेवू शकतो. सोपी ट्रिक आहे. समजलं काय बघा. पहिला एलिमेंट आहे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. आता आपण यांचं काय बघूया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जसं आपण एस ब्लॉकचं बघितले बरोबर, पी ब्लॉकचं 2 वेळा बघितले आपण, 11वीला आणि आता 12वीला सुद्धा बघितले. काही जणांनी लेक्चर अटेंड केले नसेल, त्यांना हे माहीत नाही. आपण पी ब्लॉक सुद्धा याच्या आधी घेतलेला आहे. तर आपण 11वीला एस ब्लॉक, 12वीला पी ब्लॉक दोन्ही घेतलेले आहेत आणि त्यांचं आपण काय काढलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, या डी ब्लॉकचं 3D मधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं. तर याच्यामध्ये बघा 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला मिळतात. किती? 2. पहिला आहे ऍक्सेप्टेड, दुसरा आहे ऑब्झर्व्ड. ऍक्सेप्टेड म्हणजे काय, आपण स्वतः ग्राह्य धरलेलं. आणि ऑब्झर्व्ड म्हणजे काय, मायक्रोस्कोप
मायक्रोस्कोपी खाली आपण काय केले तरी ऑब्झर्व केले, बघितले कसं आहे त्याचं स्ट्रक्चर. XRD वापरले ते XRD हे आहे तुम्हाला शेवटच्या टॉपिकमध्ये तुम्हाला XRD आहे. XRD म्हणजे काय, एक्सरे. त्याचं काय केले आपण ऑब्झर्वेशन केले आणि तिथं आपल्याला काय दिसले, ऍक्सेप्टेड पेक्षा थोडं वेगळं दिसलेलं आहे. समजेल कुठं वेगळं दिसलेलं आहे ते, तर ते आपण बघूया. समजलं की ते 2 इलेक्ट्रॉनिक, एक ऍक्सेप्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.